मी रश्मी खिडीकर, नवराष्ट्र नवभारतमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ता आपण नागपूरमध्ये आहोत. हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आत्ता माझ्यासोबत आमदार नारायण आबा पाटील आहेत. दादा, तुमचं नवभारत नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. सध्या दादा, आपण म्हटलं तर सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आमदार झाले, चांगल्या मतांनी निवडून आले आणि आपलं क्षेत्र जर आपण पाहिलं तर त्यावेळी तिथे केळींची बागा जास्त आहे. ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात तुमच्या क्षेत्रात येतो. तर यावेळी विजन काय आहे पुढच्या 5 वर्षांचं आणि कुठल्या मुद्द्याला घेऊन यावेळेस विधानसभेत तुम्ही हे करता? तसं पाहिलं तर आमच्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी केळीचं उत्पादन अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत आणि त्याच्यासाठी आमच्या करमाळा तालुक्यामध्ये केळी संशोधन केंद्र होणं गरजेचं आहे आणि भविष्य काळामध्ये त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या तालुक्यामध्ये जुनी जो बॅकवॉटर पट्टा आहे त्या ठिकाणी आता पर्यटन क्षेत्र शासनाच्या वतीनं मंजूर झालेलं आहे. त्या ठिकाणी वेगळे स्टॉल्स त्या ठिकाणी पर्यटन येणार आहेत. त्याच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगली सुविधा पर्यटकांना मिळणार आहेत. म्हणजे शेती झालं, पर्यटन झालं आणि बाकी अशी मोठी समस्या तुमच्या भागात कुठली आहे? आमच्या तालुक्यामध्ये करमाळ्याचा उत्तर भाग पाण्यापासून वंचित आहे. त्याच्यासाठी भविष्य काळामध्ये आम्ही दहेगाव रेठेवाडी उपसा सिंचन योजना ही प्रस्तावित केलेली आहे आणि पाठीमागच्या 10 वर्षापूर्वी मी आमदार असताना जी प्रलंबित राहिलेली दहेगाव उपसा सिंचन योजना आहे ती चालू केली आणि पूर्व भागाला बऱ्यापैकी पाणी निर्माण करून दिलं आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शेती फुलत आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे तुमच्या भागात जर आपण म्हटलं तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, ग्रामीण वर्ग आणि केळीच्या बागा, केळीचा सगळ्यात जास्त इथे पट्टा आणि त्याचाही एक मोठा प्रश्न असतो, केळींना किडी लागतात, हे करतात. तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करतात? नाही, त्याच्यासाठीच केळी संशोधन केंद्र आम्हाला मागणी करायची. ह्याच्या अगोदर आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी मागणीसाठी अग्रेसर राहणार आहे. नक्कीच दादा, तुम्ही अशीच जनतेची सेवा करत राहा अशी मी आशा करते. पंढरपूरचे तुम्ही आहात, माऊलींच्या ह्याच्यात आहात तुम्ही आणि ग्रामीण भाग आम्ही आलेलो पंढरपूरला तसं आणि तुम्ही असे या परत नंतर नक्की येऊ दादा. हे असंच तुम्ही जनतेची सेवा करत राहा अशी आशा करते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभारी. नक्कीच सर, आपण आता पाहिलं तर आपण दादांकडे आलो होतो. दादांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या सांगितलेल्या आहे. केळींच्या बागांचं मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे उत्पादन येतो, ग्रामीण क्षेत्र त्यांच्याकडे असतं आणि याच्याबाबत आपण जाणून घेतल्याने या विधान अधिवेशनाबाबतच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. ठीक आहे. तर आता आपण दादांशी चर्चा केली, त्यांच्या मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं आणि याच्या अपडेट्स आपण क्षणोक्षण तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. या अधिवेशनाच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खिडीकर, नवराष्ट्र, नागपूर.